लहानपणी गावातून जेव्हा गाड्या भरून लोक यल्लम्माला जायचे त्यावेळेला आम्ही नेहमी म्हणायचो की यल्लम्माची पालखी आणि होऊ द्या रे हालकी. हे म्हणताना ऊर भरून यायचं आणि आता आपला डोंगर भरून आलाय. गेले 2 दिवस सोशल मीडियावरती हे ढगफुटीचे व्हिडिओ आपण मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होताना पाहिलेले आहेत. हे व्हिडिओ आहेत आपल्या सौंदत्तीमधील रेणुका मातेच्या मंदिराजवळचे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ढगफुटी झाली. कित्येक लोक या पाण्यामध्ये अडकले तर काही लोक वाहून सुद्धा गेल्याची शक्यता आहे. पण ही वेळ कुणी आणली बरं? देवीच्या दारात इतका मोठा पाऊस पडतोय की अक्षरशः लोकांना स्वतःचा जीव वाचवत पळावं लागतंय. ही वेळ आपल्यामुळे आली. मी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की निसर्ग जपा, निसर्गाला जपा, निसर्गाची छेडछाड करू नका. कोणताही देव तुम्हाला वाचवायला येणार नाही. देवही आपल्याला सांगतो की नका रे, निसर्गाची छेडछाड नका करू. आयुष्यभर आपण तेच करत आलो आणि हे आपल्या कर्माची फळं आहेत. ज्या रेणुका मातेच्या मंदिरात आपण आपली रडगाणी घेऊन जायचो, ज्या रेणुका मातेच्या मंदिरात जाऊन म्हणायचो की आई कृपा असू दे, तुझा भंडारा आयुष्यभर माती लावायला तयार आहे, तुझी माळ घालीन पण आमचं रक्षण कर, त्या मातेच्या मंदिरात जाऊन आता आपण म्हणू शकतो का? ही ढगफुटी जेव्हा पाहिली तेव्हा अक्षरशः मन हेलावून गेले की एखाद्या निसर्गाचा कोप झाला तर किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. जीव वाचव म्हणून आपण देवाच्या दारात गारानं सुद्धा घालू शकत नाही. आपला देवही येऊन तिथे वाचवू शकत नाही. मग विचार करा की आपण निसर्गाशी किती मोठ्या प्रमाणात थट्टा करतोय. आपली निसर्गानेच थट्टा आता मांडलेली आहे. लहानपणापासून मोठं होईपर्यंत ज्या रेणुका मातेच्या मंदिरात जाऊन हात टेकले, डोकं टेकलं, त्या रेणुका मातेसमोर आज हात टेकावे लागतायत की काहीही कर आणि इथल्या लेकरांचा तुझ्या जीव वाचव. जीवाचा आकांत रेणुका आईच्या पुढे झुकल्याशिवाय थांबू देत नाही. ना रेणुकाई येते ना कोणी वाचवायला येते. एका क्षणात इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात पाऊस पडला ना की रेणुका मातेचं मंदिर जे भक्तांनी भरून निघालं होतं तिथे एका क्षणात ढगफुटी झाली आणि फक्त पाण्याने भरून निघलं.